नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे भारतीय संसद। यामध्ये बघणार लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभेची रचना, लोकसभेचा इतिहास, त्यानंतर लोकसभा कशी असते, त्याचे अधिवेशन कसे असतात, त्यानंतर पात्रता काय, अशा सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आज बघणार आहेत। तसेच सोबतच आपण आयोगाने म्हणजे MPSCने किंवा तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक इत्यादी जे महाराष्ट्रातील एक्झाम असतात या एक्झाममध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्नसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। तसेच इंटरेस्टिंग गोष्ट अशी की या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकसभेचे सर्वात पहिले अध्यक्ष कोण, उपसभापती कोण, त्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष कोण, उपसभापती कोण, म्हणजे अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला, ज्याचं नाव आहे भारतीय संसद, लोकसभा आणि राज्यसभा। सर्वात पहिला आपल्याला बघायला संसद म्हणजे काय, तर बघा वेगवेगळे देश असतात, वेगवेगळ्या देशात वेगवेगळी शासन पद्धती असते। जसे की भारत आहे, मग भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे। त्यानंतर अमेरिकेची जर आपण गोष्ट घेतली तर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे। मग अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये अध्यक्ष असतो, तर मग अमेरिकेचे अध्यक्ष कोण, तर आपल्याला माहिती आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन। त्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष कोण, तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहे। तसे आता आपण भारताविषयी बोलणार आहोत, तर भारताने कोणती संसदीय लोकशाही प्रणाली अवलंबली आहे, संसदीय शासन पद्धती। तर भारतात काय संसदीय शासन पद्धती आहे। मग संसदीय शासन पद्धतीमध्ये एक संसद असते। आता हे लेटेस्ट बिल्डिंग आहे संसदची, याच्यापूर्वी अशी गोल आकाराची, ह्याच्या संसदच्या मागे एक बिल्डिंग दिसत आहे, अशी गोल आकाराची संसद होती, परंतु आता ही बिल्डिंग चेंज होऊन नवीन संसद भवन तयार झालं आहे। हे संसद भवनचं चित्र तुम्हाला इथं दिसतच असेल, हे इमेज आहे नवीन संसद भवनची आहे। तर मग संसद म्हणजे काय असते, एक घर असते। मग या घरामध्ये काय असतात, वेगवेगळे भाग असतात। मग संसदेचे भाग कोणते, तर एक लोकसभा, एक राज्यसभा आणि एक सभापती। तर बघा महत्त्वाचे म्हणजे काय, संसद एक घर आहे आणि त्या घरामध्ये आणखी दोन घरं महत्त्वाचे, म्हणजे एक लोकसभा हे घर आहे आणि एक राज्यसभा। लोकसभा हाऊस, राज्यसभा हाऊस, हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण हाऊसच म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये। तर संसदेचे महत्त्वाचे भाग कोणते, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती। तर यापैकी आज आपण लोकसभा आणि राज्यसभेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला माहीत पाहिजे संसद हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात येते, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये संसद आपल्याला बघायला मिळते। तर या संसदचे दोन भाग महत्त्वाचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा। आता सुरुवातीला आपण या संसद जे असते, या संसदीय शासन पद्धती असते, याचे वैशिष्ट्य बघूया। बघा संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आपल्याला बघायचे आहेत। आता आपल्याला माहीत पाहिजे संसद हे भारतीय संविधानाच्या कलम 79 मध्ये आपल्याला बघायला मिळेल। तर याचे वेगवेगळे शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत। तर सर्वात पहिलं वैशिष्ट्य काय मित्रांनो, तर पहिलं वैशिष्ट्य आहे नामधारी कार्यकारी प्रमुख, म्हणजे जे केंद्र सरकार आहे, मग केंद्र सरकारचा नामधारी कार्यकारी प्रमुख कोण असतो, तर राष्ट्रपती असतो। त्यानंतर राज्याचा नामधारी प्रमुख कोण असतो, तर राज्यपाल असतो। आणि खरी जी सत्ता असते, ही खरी सत्ता मंत्रिमंडळाकडे असते। म्हणजे राष्ट्रपती जरी हे सर्वोच्च पद असलं तरी ते नामधारी कार्यकारी असतात, म्हणजे नावापुरतेच असतात। खरी सत्ता मात्र कोणाकडे असते, मंत्रिमंडळाकडे। त्यानंतर 2 नंबरचं वैशिष्ट्य आपल्याला माहीत असायला पाहिजे, कायदे व कार्यकारी मंडळात सुसंवाद असायला पाहिजे, तरच संसदीय शासन पद्धती व्यवस्थित चालत असते। त्यानंतर पंतप्रधानाचे नेतृत्व व सामूहिक जबाबदारी, म्हणजे जे मंत्रिमंडळ असते याला नेतृत्व कोणाचं असते, पंतप्रधानाचं। आत्ताचे पंतप्रधान आपले माननीय नरेंद्र मोदी। त्यानंतर हे जे मंत्रिमंडळ असते यांची सामूहिक जबाबदारी असते संसदीय शासन पद्धतीमध्ये। त्यानंतर आतापर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला एक महत्त्वाचा प्रश्न तो डिस्कस करूया, तो म्हणजे मंत्रिमंडळ संसदेला म्हणजेच लोकसभेला काय असते, जबाबदार असते। लोकसभेला काय असते, जबाबदार असते। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, अविश्वासाचा ठराव तुम्हाला लोकसभेतच मंजूर करावा लागतो, म्हणजे मंत्रिमंडळाविरुद्ध जर तुम्हाला अविश्वासाचा ठराव मांडायचा असेल तर तो लोकसभेत मांडावा लागतो। या गोष्टी अतिशय महत्त्वाचा आहे। तर महत्त्वाचा पॉईंट कोणता यातला, तर मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते, लोकसभेला। त्यानंतर अविश्वासाचा ठराव कुठे मांडावा लागतो, लोकसभेत। तुम्हाला राज्यसभेमध्ये लोकसभेविरुद्ध म्हणजे आपले जे मंत्रिमंडळ असते, मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही। मग अविश्वासाचा ठराव कुठे मांडायचा, तर अविश्वासाचा ठराव लोकसभेत मंजूर करावा लागतो। त्यानंतर राज्यसभेत तो मंजूर होत नसते। तर बघा हे झाले आपले वैशिष्ट्य। आता सविस्तर आपण पुढे लोकसभा आणि राज्यसभेविषयी चर्चा करूया। बघा आता लोकसभा आणि राज्यसभा यांच्याविषयी चर्चा करत असताना आपल्याला प्रामुख्याने काय बघायचं आहे,
तर कलम बघायचा आहे. तर संसद कोणत्या कलमाने, लोकसभा राज्यसभेची कलम कोणती आहे, त्यानंतर कमाल सदस्य संख्या लोकसभेची राज्यसभेची, पात्रता लोकसभा राज्यसभा, त्यानंतर कार्यकाळ, इतर महत्त्वाचे मुद्दे आणि लोकसभेची निवड कशी केली जाते आणि राज्यसभेतले सदस्याची निवड कशी केली जाते याविषयी सविस्तर माहिती आपल्याला समोर घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही जी संसद आहे, संसद हे जे असते भारतीय संसद हे भारताच्या संविधानामध्ये 79 कलम या कलममध्ये येते. ही गोष्ट आपल्याला क्लिअर असायला पाहिजे. आणि भारताने संसदीय शासन पद्धती आहे आणि या संसदेचे दोन भाग म्हणजे एक लोकसभा आणि एक राज्यसभा. त्यातलं लोकसभा आणि राज्यसभेविषयी आपल्याला सविस्तर आता बघायचं आहे. चला तर मग बघूया. बघा, तर ज्या वेळेस आपण लोकसभा आणि राज्यसभेचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस या दोघांचाही अभ्यास सोबत करायचा. सोबत केल्यामुळे यांचं कंपॅरिझन होणार आहे. कंपॅरिझन केल्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, या गोष्टी लक्षात राहणार आहे. तर सर्वात पहिले संसदेचे दोन सभागृह कोणते, एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा. तर बघा मित्रांनो, हे जी राज्यसभा आहे, ही राज्यसभा आहे लोकसभेचं वरिष्ठ सभागृह. कोणतं सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह असते. लोकसभेचं वरिष्ठ सभागृह कोणतं, राज्यसभा. मग कनिष्ठ सभागृह ऑब्विसली लोकसभा असणार आहे. मग संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं, तर लोकसभा. कनिष्ठ सभागृह आता तुम्हाला ध्यानात आलं असेल ते कोणतं आहे, लोकसभा. आणि वरिष्ठ म्हणजे सिनियर हाऊस कोणता आहे, तर सिनियर हाऊस असतो राज्यसभा. म्हणजे वरिष्ठ सभागृह राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह काय असते, लोकसभा. पण वास्तविक जर पाहिला आपण तर लोकसभेला काय असतात, जास्त अधिकार असतात ॲज कम्पेअर टू राज्यसभा. म्हणजे राज्यसभेच्या तुलनेमध्ये लोकसभेला जास्त अधिकार प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर लोकसभेमध्ये महत्त्वाच्या घडामोडी जसे की तुम्हाला अर्थविधेयक म्हणजे धनविधेयक मांडायचा असेल तर तो लोकसभेतच मांडावा लागतो. त्यानंतर दोघांची संयुक्त बैठक जर झाली लोकसभा आणि राज्यसभेची तर त्याचे अध्यक्षस्थान लोकसभेचे सभापती भूषवतात. त्यामुळे लोकसभेला अधिकार जास्त आहेत आणि राज्यसभेला त्या कंपॅरिझनमध्ये अधिकार कमी आहेत. म्हणून लोकसभा काय आहे, तरीही लोकसभा काय आहे, कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा काय आहे, वरिष्ठ सभागृह आहे. तर बघा आता पहिला पॉईंट आपला कलम. तर आपल्याला माहीत आहे संसदेत कोणत्या कलमामध्ये येते, तर संसद हे कलम 79च्या अनुसार येते. त्यानंतर आता आपण बघणार आहे राज्यसभा आणि लोकसभा याच्या कोणत्या कलमामध्ये येऊन जातात. तर बघा, राज्यसभा हे कलम 80 मध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि लोकसभेचं कलम आहे कलम 81. संसदेचं कोणतं होतं, तर कलम 79 होतं. त्यानंतर राज्यसभा 80 आणि लोकसभा काय झालं, 79. या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या. तर राज्यसभा कोणत्या कलम अनुसार आहे, तर राज्यसभा कलम 80 अनुसार आहे आणि लोकसभा कलम 81 अनुसार आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट तर कमाल सदस्य संख्या. तर बघा सुरुवातीला लोकसभा बघू, तर लोकसभेमध्ये कमाल सदस्य संख्या हे 552 एवढी असते. किती असते, 552. त्यानंतर लोकसभेचे 552 पैकी 530 जे सभासद असतात म्हणजे जे खासदार असतात हे आपले जे घटक राज्य आहेत, या घटक राज्यातून जसं महाराष्ट्र आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, बंगाल आहे, असे बरेचसे राज्य आहेत आपल्यात. तर भारतातील सर्व राज्यामधून 530 जे सभासद असतात, खासदार असतात, हे लोकसभेवरती निवडून दिल्या जातात. त्यानंतर 20 जे खासदार असतात हे जे आपले केंद्रशासित प्रदेश आहेत, संघ राज्य आहे, या संघ राज्यांमधून म्हणजे काय केंद्रशासित प्रदेशामधून काय येत असतात, 20 हे सदस्य लोकसभेमध्ये येतात. त्यानंतर उरलेले ते 2 आहेत हे अँग्लो इंडियन जमातीचे असतात. जर अँग्लो इंडियन जमातीला जर पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर राष्ट्रपती अँग्लो इंडियन जमातीचे 2 सभासद कुठं पाठवत असते, लोकसभेवरती पाठवत असते. बघा आता पॉईंट क्लिअर झाला तुम्हाला. पहिला पॉईंट काय, एकूण 552 कमाल सदस्य संख्या आहे लोकसभेची. त्यापैकी 530 सभासद हे घटक राज्यातून निवडले जातात. मग कोण निवडते यांना, तर यांची निवड कशी होते, तर यांची निवड होत असते डायरेक्ट मतदानातून. म्हणजे जनता डायरेक्ट मतदान करत असते खासदाराला आणि तो त्या मतदानावरून तो खासदार होतो आणि तो लोकसभेमध्ये येत असतो. त्यानंतर जे 20 खासदार जे असतात हे आपले जे संघ राज्य आहे त्या संघ राज्यामधून 20 खासदार आपल्याला बघायला मिळतात. किती, 20 खासदार संघ राज्यामधून. त्यानंतर 2 जर अँग्लो इंडियन जमातीला पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर तिथं कोण असते, तर राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन जमातीचे लोकसभेत मंजूर करत असते. आता आपण जर राज्यसभेचं बघितलं तर राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असते, 250 असते. किती असते, 250. तर लोकसभेची किती होती, 552 होती. हे ध्यानात ठेवायला पाहिजे आपल्याला.
552 लोकसभेचे आणि राज्यसभेचे किती 250. तर या 250 पैकी 238 जे सभासद असतात हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून डायरेक्ट राज्यसभेवरती येतात. मग याची निवड कशी होत असते, तर निवड कशी होत असते तर सरळ सरळ जे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात याच्यातील जे विधानसभा वगैरे असतात, या विधानसभाचे आमदार जे असतात हे आमदार काय करत असतात, गुप्त पद्धतीने मतदान करतात आणि राज्यसभेवरती काय करत असतात, आपले प्रतिनिधी पाठवत असतात. समजा जर आपण महाराष्ट्राची गोष्ट घेतली तर महाराष्ट्रामध्ये एकूण 19 खासदार जे आहेत हे राज्यसभेवरती पाठवले जातात. किती खासदार? 19 खासदार हे राज्यसभेवरती पाठवले जातात. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे की राज्यसभेमध्ये 250 खासदार होते. किती 250 खासदार होते. 250 खासदार कुठे असतात? राज्यसभेमध्ये. त्यापैकी 238 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात. तर उरलेले जे 12 खासदार असतात हे जसे की कला क्षेत्र असेल, त्यानंतर साहित्य क्षेत्र असेल, त्यानंतर आपलं समाज क्षेत्र असते, समाजसेवाचे क्षेत्र असते किंवा विज्ञान असे क्षेत्र असते, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ व्यक्ती असतात अशा तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती डायरेक्ट राज्यसभेवरती करत असतो. तर आता मुद्दा क्लिअर तुमचा. मुद्दा काय? राज्यसभा. तर राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती? 250. 250 पैकी 238 कुठून येणार आहेत? केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्यातून. त्यानंतर 12 कुठे येणार आहेत? कला आहे, त्यानंतर समाजसेवा आहे, साहित्य आहे, विज्ञान आहे, या क्षेत्रामधील जे तज्ज्ञ व्यक्ती असतील या तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती राज्यसभेवरती केल्या जातो. चला आता एक वेळ आपण कंपॅरिझन करूया. कंपॅरिझन केल्यानंतर तुमचा बरेचसे मुद्दे क्लिअर होतील. लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती मित्रांनो? तर 552. राज्यसभेची किती? तर 250. त्यानंतर लोकसभेमध्ये 530 खासदार असतात. हे कोण निवडून देतो? तर हे निवडून देत असते आपले घटक राज्यामधून. आणि ते उरलेले जे 20 असतात हे कोण देत असतो? तर संघराज्य जे असतात आपले केंद्रशासित प्रदेश. आणि 2 कोण असतात? तर जर अँग्लो इंडियन जमातीला प्रतिनिधित्व नसेल तर राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन जमातीचे नेमत असतात. तेच राज्यसभेमध्ये 250 काय असतात टोटल काय असतात? 250 असतात. मग या 250 पैकी 238 हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून दिल्या जातात. हे तेथील विधानसभेचे आमदार निवडून देत असतात. त्यानंतर अजून जर याच्यामध्ये सांगायचं झालं तर 12 जे खासदार असतात राज्यसभेवरती हे कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राज्यसभेवरती राष्ट्रपती नेमून देत असतात. तर मुद्दा क्लिअर. चला आता पुढचा मुद्दा आपला पात्रता. आता पात्रतेविषयी जर बघितलं आपलं तर दोन्हीसाठी कॉमन पात्रता म्हणजे ते भारतीय नागरिक असायला पाहिजे. कोण असायला पाहिजे? भारतीय नागरिक असायला पाहिजे. तर मग पिंट्या, जर तुला लोकसभेला निवडणुकीला उभं राहायचं असेल तर तू भारताचा नागरिक असायला पाहिजे. जर राज्यसभेला निवडणुकीला उभं राहायचं असेल तरीही तुला कोण असायला पाहिजे? भारतीय नागरिक असायला पाहिजे. म्हणजे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये निवडणुकीला उभं राहायचं असेल, सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानंतर अजून जर आपण बघितलं, जर तुम्हाला लोकसभेला जर उभं राहायचं असेल तर तुमचे वयाची 25 वर्षे पूर्ण झालेली पाहिजे. मग पिंट्या, तुला लोकसभेला जर उभं राहायचं असेल तर वयाची किती वर्षे पूर्ण झालेले पाहिजे तुझ्या? तर टोटल 25 वर्षे पूर्ण झालेले पाहिजे. आणि तेच जर तुझी इच्छा राज्यसभेला उभं राहायची असेल तर तुला वयाचे 30 वर्ष कंप्लीट झालेले आवश्यक आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ येतो की राज्यसभेसाठी वयाची अट किती? तर वयाची अट किती? कमीत कमी 30 वर्ष पूर्ण असलेला व्यक्ती राज्यसभेवरती निवडणुकीला उभा राहू शकतो. किंवा लोकसभेला जर विचारलं तर 25 वर्ष. लोकसभा 25 वर्ष आणि राज्यसभा 30 वर्ष. मुद्दा क्लिअर. आता आपण कार्यकाळ बघू. तर बघा, लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा असतो. मग या लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, परंतु आणीबाणीच्या काळात हा कार्यकाळ 1 वर्षापर्यंत वाढवू शकतो आपण. असे म्हणतात की 42वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस हा कार्यकाळ 6 वर्षाचा करण्यात आला होता. परंतु परत 44वी घटना दुरुस्ती झाली आणि 44व्या घटना दुरुस्तीने परत 5 वर्षाचा कार्यकाळ आपल्याला बघायला मिळतो. आता सध्या जर लोकसभेचा कार्यकाळ बघितला आपण तर तो 5 वर्षाचा आहे. म्हणजे प्रत्येक 5 वर्षांनी लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि नवीन लोकसभा अस्तित्वात येणार आहे. तर तेच राज्यसभेचा जर विचार केला तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. कसं सभागृह आहे? स्थायी सभागृह आहे. म्हणजे कायमचं सभागृह आहे. कायमचं सभागृह आहे म्हणजे त्याचं निरसन होत नाही, म्हणजे पूर्णतः ते बरखास्त होत नसते. लोकसभाचं निरसन होत असते. तर स्थायी सभागृह आहे. परंतु येथील जे सभासद असतात मग याचे सभासद बी स्थायी असतात का की यांना अमर्याद
म्हणजे निवडून आले तोपासून तर मरेपर्यंत त्यांना खासदार म्हणून राहता येते का राज्यसभेवरती? तर अजिबात नाही. तर मग जे सदस्य असतात या सदस्यांचा जो कार्यकाळ असते हा असते 6 वर्षाचा. मग 6 वर्षाचा कार्यकाळ कोणाचा? राज्यसभेच्या सदस्याचा. राज्यसभेचा कार्यकाळ नाही, राज्यसभेचा कार्यकाळ नसतो, ते स्थायी सभागृह असते किंवा कायमचं सभागृह असते. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर दर 2 वर्षांनी 1/3 म्हणजे 1/3 1/3 सदस्य काय होत असतात? राज्यसभेचे निवृत्त होत असतात आणि तेवढेच सदस्य नवीन निवडून आणल्या जात असतात. मुद्दा क्लिअर? आता मुद्द्यामध्ये आता आपण परत एक वेळ रिव्हिजनमध्ये सांगून देतो मी तुम्हाला. लोकसभेचा कार्यकाळ किती? 5 वर्षाचा. राज्यसभा कशी असते? तर स्थायी सभागृह आहे. स्थायी सभागृह म्हणजे हिचं निरसन होत नाही, कायमचं सभागृह आहे. लोकसभेचे सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, राज्यसभेचा 6 वर्षाचा असतो. त्यानंतर राज्यसभा दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय होत असतात? निवृत्त होत असतात आणि तेवढे सदस्य काय होत असतात? पुन्हा राज्यसभेमध्ये येत असतात. त्यानंतर अधिक पुढे गेल्यानंतर आपल्याला असं दिसून येते निवडणूक. तर याची निवडणूक लोकसभा ही डायरेक्ट जनतेमधून जनता डायरेक्ट मतदान करते आणि खासदार लोकसभेवरती पाठवते. परंतु राज्यसभेमध्ये मात्र तसं होत नाही. तर राज्यसभेमध्ये काय, जे विधानसभा असतात म्हणजे राज्य असतात, या राज्यामधून जे आमदार असतात हे आमदार काय करतात? गुप्त पद्धतीने मतदान करतात आणि आपले प्रतिनिधी राज्यसभेवरती पाठवतात. जसे महाराष्ट्र राज्य असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये 19 प्रतिनिधी हे महाराष्ट्र सरकार कुठं पाठवत असते? राज्यसभेवरती पाठवत असतं. म्हणजे महाराष्ट्रातील जे आमदार असतील, महाराष्ट्रातील आमदार कुठं पाठवत असतात? ते राज्यसभेवरती ॲज अ खासदार म्हणून तिथं रिक्रूट केल्या जातात. तर बघा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, लोकसभेचा सर्वात मोठा मतदारसंघ की जिथं 80 खासदार आहेत, तो मतदारसंघ कुठे आहे? ते कुठे आहे? कोणत्या राज्यात आहे? तर UP. तर उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त आमदार कुठे असतात? खासदार कुठे असतात? लोकसभेत असतात. राज्यसभेत सुद्धा असतात. त्यानंतर महाराष्ट्रातून सुद्धा 48 खासदार आपण लोकसभेवरती पाठवत असतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. चला इतर मुद्द्यांविषयी जर बघितलं आपण तर लोकसभेला एक सभापती असतो म्हणजे अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष असतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. त्यानंतर एक उपसभापती असतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपसभापती पद हे काय आहे? रिक्त आहे. मग लोकसभेचे सभापती सध्याचे कोण आहेत? अध्यक्ष तर ओम बिर्ला आहे. त्यानंतर सर्वात पहिले जर लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष विचारले तर ते आहेत गवा मावळणकर. कोण आहेत? गवा मावळणकर. कोण? गणेश वासुदेव मावळणकर. कोण? गणेश वासुदेव मावळणकर. त्यानंतर जर आपल्याला विचारलं की बा लोकसभेची सर्वात पहिली महिला सभापती कोण? तर ते आहेत मीरा कुमार. कोण आहेत? मीरा कुमार हे काय? लोकसभेचे सर्वात पहिली महिला अध्यक्ष आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर पिंट्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुला माहीत पाहिजे, राज्यसभेचे जे सभापती असतात हे भारताचे कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. भारताचे जे उपराष्ट्रपती असतात, कोण? उपराष्ट्रपती. हे भारताचे उपराष्ट्रपती काय असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानंतर राज्यसभेमधून एकाची काय केल्या जात असते? उपाध्यक्ष म्हणून निवड केल्या जाते. ज्या वेळेस अध्यक्ष उपस्थित नसते त्यावेळेस उपाध्यक्ष काम करत असते. तर बघा आता आपल्याला माहीत असायला पाहिजे भारताचे सर्वात पहिले राष्ट्रपती कोण? उपराष्ट्रपती कोण? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि सध्याचे कोण आहेत? तर ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर आता यात सविस्तर यांच्याविषयी आपण काय करूया? चर्चा करूया पुढच्या स्लाईडवरती. बघा आता या स्लाईडमध्ये आपण जेही काही शिकलो आहे ते सविस्तर बघूया. तर आपल्याला माहीत आहे संसदचं कलम कोणतं? कलम 79. राज्यसभाचं कलम 80 अनुसार आणि लोकसभा कलम 81 अनुसार हे आपण शिकलेलो आहे. त्यानंतर आपल्याला हे पण माहीत आहे की राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असते तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असते. त्यानंतर आपली जी लोकसभा आहे, लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 आहे. त्यापैकी 530 हे घटक राज्य, 20 हे केंद्रशासित प्रदेश आणि 2 हे अँग्लो इंडियन जमातीचे सदस्य असतात. त्यानंतर कमाल सदस्य संख्या राज्यसभेची जर बघितली तर ते 250 आहे. त्यापैकी 238 हे राज्यसभा आणि केंद्रशासित प्रदेश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून असतात. तर 12 हे साहित्य, विज्ञान, कला व समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपती कुठं नेत असतात? तर राज्यसभेवरती निवडून देत असतात. त्यानंतर पात्रता जर बघितली आपली तर दोन्ही राज्यसभा आणि लोकसभेसाठी कॉमन पात्रता ते भारताची नागरिक असावी. त्यानंतर वय जर बघितलं तर लोकसभेसाठी वय किती आहे? 25 वर्ष. त्यानंतर राज्यसभेसाठी वय किती? 30 वर्ष पूर्ण असायला हवं. कार्यकाळ जर लोकसभेचा बघितला तर 5 वर्ष आहे. 42व्या घटना दुरुस्तीने तो 6 वर्ष करण्यात आला होता, परंतु परत 44व्या घटना दुरुस्तीने तो 5 वर्ष करण्यात आला.
त्यानंतर राज्यसभेचा जर कार्यकाळ बघितला तर राज्यसभा एक स्थायी किंवा कायमचं सभागृह आहे आणि सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. हे स्लाईड जर तुम्हाला ॲज अ PDF फाईल जर हवी असेल तर तुम्ही अजने करिअर अकॅडमी असा ग्रुप आहे टेलिग्राम चॅनलला, तो जॉईन करून तिथून ही PDF फाईल डाउनलोड करू शकता. तसेच या व्हिडिओला लाईक वगैरे केलं नसेल तर लाईक वगैरे करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. चला तर आपण पुढच्या स्लाईडवरती जाऊया. बघा आता बऱ्याचशा गोष्टी आपण इथं डिस्कस केलेल्या आहेत आणि या स्लाईडवरचे जे प्रश्न आहेत हे बऱ्याचदा एक्झाममध्ये आलेले आहे. सर्वात पहिली गोष्ट तर अर्थविधेयक फक्त लोकसभेत मांडता येते. काय पहिला प्रश्न आपला, अर्थविधेयक हे फक्त लोकसभेत मांडता येते. हा प्रश्न परीक्षेत सुद्धा आलेला आहे. तर अर्थविधेयक सर्वात पहिले कुठं मांडावा लागतो, तो लोकसभेत मांडावा लागतं. नंतर 14 दिवसाच्या आत राज्यसभा त्याला मंजुरी देत असते. तर बघा आता नंतर दुसरं अधिवेशन एका वर्षामध्ये झालेले पाहिजेत, म्हणजे 6 वर्षापेक्षा जास्त गॅप 2 अधिवेशनमध्ये नको. त्यानंतर एखादा जर लोकसभेचा सदस्य अध्यक्षांच्या परवानगीशिवाय 60 दिवस गैरहजर जर असला तर त्याचं सदस्यत्व रद्द होते. हा प्रश्न एवढा महत्त्वाचा नाही. त्यानंतर निवड जनता करत असते. लोकसभेतील जे खासदार असतात या खासदारांची निवड कोण करते, तर जनता करत असते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. यातली कोणती, अर्थविधेयक कुठं मांडलं जात असते, लोकसभेत. त्यानंतर एका वर्षात कमीत कमी 2 अधिवेशनं झालेले हवेच. त्यानंतर राज्यसभेविषयी अधिक महत्त्वाची माहिती जी पेपरमध्ये आलेली होती ती म्हणजे काय, राज्यसभा कधीच विसर्जित होत नसते, म्हणजे ते स्थायी किंवा कायमचं सभागृह आहे. त्यानंतर दर वर्षांनी 1/3 म्हणजे 1/3 सभासद काय होत असतात, राज्यसभेचे निवृत्त होत असतात. हे आपण बघितलं. त्यानंतर हा प्रश्न आलेला आहे पेपरमध्ये तलाठी भरतीमध्ये. गणपूर्ती किंवा गणसंख्या सभासद संख्या 1:10 असते. गणपूर्ती त्याला कोरम म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ही गणपूर्ती किंवा गणसंख्या सदस्य संख्या असते 1/10 असते. म्हणजे 1/10 सदस्य जर हजर नसले तर तिथं अधिवेशन सुरू होऊ शकत नाही. मग ते लोकसभेचं असो की राज्यसभेचं असो. त्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की राज्यसभेचे जे खासदार असतात याची निवड राज्याच्या विधानसभा आमदार क्रमदेय गुप्त मतदान पद्धतीने निवडत असतात. त्यानंतर आपण जर बघितलं लोकसभेचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत, तर ते आहेत ओम बिर्ला. त्यानंतर राज्यसभेचे कोण आहेत, तर आत्ताचे जे उपराष्ट्रपती असतील ते. तर उपराष्ट्रपती कोण आहेत, जगदीप धनखड. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपले व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती नाहीत, तर नवीन उपराष्ट्रपती कोण आहे, जगदीप धनखड. मग जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती आहेत, तर हेच पदसिद्ध अध्यक्ष कशाच्या किंवा पदसिद्ध सभापती कशाच्या, राज्यसभेच्या. त्यानंतर उपसभापतीविषयी जर बोललो आपण तर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग हे आहेत. पुढच्या स्लाईडवरती या गोष्टी अजून तुम्हाला क्लिअर होऊन जातील. बघा आता तुम्हाला का या स्लाईडवरून डोक्यामध्ये 100% राहणार आहे. ही जी व्यक्ती दिसत आहे कोण आहे, ओम बिर्ला आहे. तर ओम बिर्ला व्यक्ती कोण आहे, अध्यक्ष आहे कशाची, तर लोकसभेची. लोकसभेचे अध्यक्ष कोण सध्याचे, ओम बिर्ला आहेत. आणि उपाध्यक्षाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्याच्या विद्यमानमध्ये उपाध्यक्षपद हे कसं आहे, रिक्त आहे. तर लोकसभेचं विद्यमान उपाध्यक्षपद काय रिक्त आहे. हा व्हिडिओ आपण 23 फेब्रुवारी 2023ला रेकॉर्ड करत आहे. तर यावेळेस लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, ओम बिर्ला, आणि उपाध्यक्षपद हे रिक्त आहे. आणि जर आपल्याला असा प्रश्न विचारला तर की बा लोकसभेचे सर्वात पहिले अध्यक्ष कोण, तर लोकसभेचे सर्वात पहिले अध्यक्ष आहे गणेश वासुदेव मावळणकर. कोण आहेत, गणेश वासुदेव मावळणकर. त्यानंतर लोकसभेचे सर्वात पहिले उपाध्यक्ष आहेत अनंत संयम अय्यंगार. हे कोण आहेत, गणेश वासुदेव मावळणकर कोण आहेत, लोकसभेचे सर्वात पहिले अध्यक्ष. आणि उपाध्यक्ष कोण आहेत, तर हे अनंत संयम अय्यंगार आहे. आणि जर आपल्याला असं विचारलं की बा लोकसभेच्या सर्वात पहिल्या महिला अध्यक्ष कोण, तर महिला अध्यक्ष कोणात लोकसभेच्या सर्वात पहिल्या, तर मीरा कुमार. जे नेहमी त्यांचा चेहरा हसरा राहतो, या मीरा कुमार कोण आहेत, लोकसभेच्या सर्वात पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. म्हणजे लोकसभा स्पीकर कोण, तर मीरा कुमार. राज्यसभेच्या बाबतीत जर बघितलं तर विद्यमान उपराष्ट्रपती काय आहेत, ते पदसिद्ध सभापती असतात राज्यसभेचे. तर त्यांचं नाव काय, जगदीप धनखड. त्यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष जर बघितलं आपण तर सध्याच्या परिस्थितीत हरिवंश नारायण सिंग हे आहेत. 2023 फेब्रुवारी महिना 2023ला हरिवंश नारायण सिंग आहे. त्यानंतर सर्वात पहिले उपराष्ट्रपती कोण, तर आपले राधाकृष्ण, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. आणि राष्ट्रपती कोण, तर असं विचारलं आपल्याला तर आपल्याला माहिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला डोक्यामध्ये असायला हव्या. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे सर्वात पहिले उपराष्ट्रपती होते.
बघा आता आता आपण संसद बघितली, संसदेचे कलम वगैरे बघितले, तर संसदेला काही अधिकार असतात. मग हे अधिकार आपल्याला बघायला, जसा कायदेविषयक अधिकार आहे, म्हणजे कायदे करण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला असतो. मग संसद काय करत असतो? केंद्र सूची आणि समवर्ती सूची, कोणत्या दोन सूच्या, एक केंद्र सूची आणि दुसरी कोणती? समवर्ती सूची. तिसरी सूची कोणती असते? राज्य सूची. तर राज्य सूचीमध्ये राज्य कायदे करत असतात. केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये जर कायदे करण्याचं काम असलं तर ते कायदे कोण करत असते? संसद करत असते. मग कायदे करत असताना बऱ्याचदा काय होत असते? मतभेद होत असतात मग लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. तर मग लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त काय बसवल्या जाते? बैठक बसवल्या जाते. या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोणाचं असते? तर लोकसभेच्या अध्यक्षाचं असते. त्यानंतर आर्थिक अधिकार असतात. मग आर्थिक अधिकार जसे बजेट मांडले, अशा सर्व गोष्टी जे असतात हे संसदेत असतात. त्यानंतर घटना दुरुस्तीचा जो अधिकार आहे, तो घटना दुरुस्तीचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे जर एखादी घटना साध्या बहुमतानेही दुरुस्त होऊ शकतो, एखादी घटना साधं बहुमत न लागता त्याला विशेष बहुमत लागतो. एखाद्या घटनेला काय लागू शकतो? बहुमतासोबत, विशेष बहुमतासोबत निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचा पाठिंबा असायला हवा. त्यानंतर शासनावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार संसदेला असतो. संसदेत मंत्रिमंडळाला प्रश्न विचारून आपण शासनावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, ते म्हणजे संसदेच्या अधिकाराच्या मार्फत. त्यानंतर मंत्रिमंडळ निवडायचा अधिकारही कोणाला असतो? या संसदेला असतो. असे हे संसदेचे अधिकार आहेत. पहिला म्हणजे कायदेविषयक कायदे करू शकते, आर्थिक अधिकार आहेत त्यांना, घटना दुरुस्तीची आहे, शासनावर नियंत्रण आहे, मंत्रिमंडळ निवडीचं आहे आणि अन्य अधिकारसुद्धा बघायला मिळतात आपल्याला संसदेच्या मध्ये. चला आता पुढचा भाग बघूया आपण. बघा आता आता आपण जे काही शिकलो याच्यावरती प्रश्न उत्तरे बघूया की जे एक्झाममध्ये बऱ्याचदा आलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे आपल्याला, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलम अनुसार लोकसभेची तरतूद केली आहे? तर ऑप्शन आहेत 79, 80, 81 यापैकी नाही. तर आपण शिकलेलो आहोत. तर लोकसभा हे जे 79 कलम आहे कोणासाठी आहे? तर संसदेसाठी असते. कलम 80 कोणासाठी असते? तर राज्यसभेसाठी असते. आणि कलम 81 कोणासाठी असते? तर लोकसभेसाठी असते. या गोष्टी क्लिअर असायला हव्या. तर बघा आता तुम्हाला एक महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की आयुष्यभर खासदार असलेली अशी व्यक्ती कोण? तर एक नाव सांगतो तुम्हाला, बाबू जगजीवन राम. कोण? बाबू जगजीवन राम. बाबू जगजीवन राम. जगजीवन राम. हे बाबू जगजीवन राम जे व्यक्ती आहे हे आयुष्यभर खासदार म्हणून होते. जवळपास वयाचे 36 वर्षे हे खासदार म्हणून होते. खासदार झाल्यापासून तर मरेपर्यंत हे आखरीपर्यंत काय होते? खासदार होते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. 1950ला ते खासदार झाले आणि 1986ला त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे जवळपास 36 वर्षे ते काय होते? खासदार होते. म्हणजे आयुष्यभर खासदार असणारी व्यक्ती कोणती? तर बाबू जगजीवन राम. तर चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. आता प्रश्न आहे आपल्याकडे, लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती? तर बघा याच्याविषयी चर्चा केलेली आहे आपण. याचं उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हे बघा, हे ग्रीन कार्पेट आहे आणि इकडचं काय? रेड कार्पेट आहे. तर तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? जर जी लोकसभा असते या लोकसभेचं कार्पेट जे असते ग्रीन असते आणि राज्यसभेचं कार्पेट कसं असते? रेड असते. हे तुम्ही ऑब्झर्व केलं नसेल तर एखाद्या वेळेस संसद टीव्हीला भेट द्या आणि बघा, राज्यसभेचं अधिवेशन चालू असताना किंवा एखादी मीटिंग चालू असताना तुम्हाला रेड कार्पेट दिसेल आणि लोकसभेच्यासाठी ग्रीन कार्पेट दिसेल. आतापर्यंत तुम्ही ऑब्झर्व केलं होतं का? नसेल ऑब्झर्व केलं तर व्हिडिओला लाईक वगैरे करा आणि माहीत असेल तरीही व्हिडिओला लाईक करा. तर बघा प्रश्न काय होता आपला? तर प्रश्न होता आपला, लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती? तर सर्वांनाच माहीत आहे कमाल सदस्य संख्या 552. 552 पैकी 530 हे घटक राज्यातून असतात, 20 हे संघराज्य क्षेत्रातून म्हणजे केंद्रशासित प्रदेशातून असतात आणि 2 हे अँग्लो इंडियन जमातीचे असतात. त्यानंतर सोबतच आपल्याला राज्यसभा माहीत पाहिजे. राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 आहे. त्यापैकी 12 हे कला, साहित्य, समाजसेवा आणि विज्ञान या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. चला आता पुढचा प्रश्न बघूया. बघा आपण एका प्रश्नाबरोबर दुसरा सभा म्हणजे लोकसभेचा प्रश्न असेल तर राज्यसभेचा प्रश्न सुद्धा कव्हर करत आहे. तर बघा राज्यसभेचा कार्यकाळ किती असतो? तर याच्याकरता ऑप्शन आहेत 6 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष किंवा स्थायी सभागृह. तर आपण बघितलेलंच आहे हे राज्यसभा जे रेड कार्पेट म्हणजे राज्यसभा. तर राज्यसभा म्हणजे काय असते? राज्यसभा हे स्थायी सभागृह असते. तर या राज्यसभेला कार्यकाळ नसतो, त्यातील सदस्यांना कार्यकाळ असतो आणि तो किती असतो? 6 वर्षाचा. तसेच लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा. राज्यसभेचा हे स्थायी सभागृह आहे म्हणजे कायम सभागृह आहे, तिचं निरसन कधीच होत नसते. मग आता प्रश्न आहे आपल्याकडे, लोकसभा सदस्यांची वयाची अट किती? तर सर्वांनाच माहीत आहे, बाबू 21 वर्ष पूर्ण झालं, लग्नाचं वय झालं. 25 वर्ष कोणासाठी? लोकसभेसाठी. आणि 30 वर्ष कोणासाठी असते? तर राज्यसभेसाठी. कोणासाठी? राज्यसभेसाठी. हे मीम्स मी इथे दिलेले आहे. लोकसभेसाठी जर असेल तर तुम्हाला या वयात
त्यानंतर राज्यसभेसाठी या वयात, हे वय म्हणजे किती 25 वर्ष आणि हे वय म्हणजे किती 30 वर्ष. 30 वर्ष जर कंप्लीट असेल तुमची तर तुम्ही राज्यसभेला उभे राहू शकता आणि 25 वर्ष असेल तर तुम्ही लोकसभेला उभे राहू शकता. त्यानंतर प्रश्न आहे आपल्याकडे, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर संसद म्हटलं म्हणजे आलंच नाही. आपल्याला माहिती आहे संसदेचे 2 भाग, एक राज्यसभा एक लोकसभा. त्यामुळे संसदीय ऑप्शन कॅन्सल. सर्वोच्च न्यायालय आतापर्यंत आपण बघितलंच नाही. म्हणजे संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं, एक तर लोकसभा असेल एक तर राज्यसभा. आणि सर्वांनाच माहीत आहे संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं, राज्यसभा. मग आता ध्यानात कसं ठेवायचं वरिष्ठ कनिष्ठ, तर राज्यसभेमध्ये जास्त वय असते म्हणजे 30 वर्ष म्हणून हे झालं काय झालं वरिष्ठ सभागृह. लोकसभेमध्ये कमी असते 25 वर्ष म्हणून लोकसभा काय झालं कनिष्ठ सभागृह. तर लोकसभा काय आहे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा काय आहे वरिष्ठ सभागृह आहे. ही गोष्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता एकदम महत्त्वाचा प्रश्न, दोन्ही सभागृहाची म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेची घनसंख्या सभासद संख्या किती असते? म्हणजे मी तुम्हाला जे कोरम सांगितलं होतं ते कोरम किती आहे किंवा ती घनपूर्ती संख्या किती आहे तर सर्वांनाच माहीत आहे 1/10. तर योग्य उत्तर काय 1/10 आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच एक्झाममध्ये तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक आणि MPSC मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. तर लोकसभेचे सर्वात पहिले महिला सभापती कोण? हे जे ज्यांचा चेहरा हसतमुख असतो त्या व्यक्ती कोण आहे? तर ऑप्शन आहेत आपल्याकडे सुमित्रा महाजन, 2 आहे मीरा कुमार, 3 आहे इंदिरा गांधी आणि प्रतिभा पाटील. तर सर्वांनाच माहीत आहे इंदिरा गांधी होऊ शकत नाही. तुम्हाला चेहरा माहीत आहे, प्रतिभा पाटीलचा माहीत आहे. कन्फ्युजन सुमित्रा महाजन, मीरा कुमार, परंतु लेक्चरमध्ये आपण सविस्तर सांगितलं आहे तर त्या व्यक्तीचं नाव काय मीरा कुमार. म्हणजे योग्य उत्तर काय मीरा कुमार. तर मीरा कुमार हे काय लोकसभेच्या सर्वात पहिल्या महिला अध्यक्ष आहे. आणि तसं जर विचारलं जनरलमध्ये तर ते कोण आहे गवा मावळणकर हे लोकसभेचे सर्वात पहिले अध्यक्ष होते. प्रेझेंटमध्ये कोण आहेत तर ओम बिर्ला हे आहेत. अतिशय तुम्ही हुशार विद्यार्थी. हा व्हिडिओला लाईक वगैरे केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. चला तर पुढचा प्रश्न बघूया आता आपण. आताच आपण या प्रश्नाविषयी डिस्कस केलेला आहे की लोकसभेचे सर्वात पहिले अध्यक्ष कोण. ही जी व्यक्ती दिसत आहे ती व्यक्ती म्हणजे काय गणेश वासुदेव मावळणकर. तर गणेश वासुदेव मावळणकर आहे लोकसभेचे सर्वात पहिले अध्यक्ष. महिला कोण आहे मीरा कुमार अगोदरच्या प्रश्नामध्ये. त्यानंतर तसं जर बघितलं सध्याचे विद्यमान तर कोण आहे ते ओम बिर्ला हे आहे. चला पुढचा इझी प्रश्न आहे आणि बऱ्याचदा एक्झाममध्ये आलेला आहे. धन किंवा अर्थ विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडतात? हे जे पैशाचं विषयीचं आहे, पैसा मोठी गोष्ट आहे. मग या पैशाविषयीचं जे विधेयक आहे हे कुठं मांडलं जाते? राज्यसभेत, लोकसभेत, संसदेत की विधानसभेत? तर सर्वांना याचं उत्तर माहीत पाहिजे. तर कुठं मांडलं जाते? लोकसभेत. हे सविस्तर आपण चर्चा केली आहे. तर अर्थ किंवा धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडतात? तर लोकसभेत मांडतात. त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे लोकसभा आणि विधानसभेविषयी. संयुक्त बैठक कुठं होतं जर झाली तर ते त्याचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे स्पीकर असतात. चला आता पुढे वळूया आपण. बघा आता तोच प्रश्न वापस आला. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? तो ऑप्शनात राष्ट्रपती, दुसरा आहे उपराष्ट्रपती, तिसरा आहे लोकसभा सभापती आणि चौथा आहे राज्यसभा सभापती. तर याचं उत्तर आताच मी सांगितलेलं आहे. हे जे ग्रीन कार्पेट म्हणजे लोकसभा आणि हे जे रेड कार्पेट म्हणजे राज्यसभा, या दोघांचंही आता काय झालं संयुक्त जर बैठक झाली मग संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण? तर लोकसभा सभापती भूषवत असतात. आणि सध्याच्या लोकसभा सभापती कोण? ओम बिर्ला. सर्वात पहिले कोण? गवा मावळणकर. सर्वात पहिल्या महिला सभापती कोण? तर मीरा कुमार. या गोष्टी आपल्याला क्लिअर असायला हवा, कुठंच प्रॉब्लेम यायला नको. या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि याच गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेत असतात. अभ्यास करायचा असेल तर असा सविस्तर करायचा. पहिलं सर्वचं सर्व वाचून घ्यायचं, सर्व लेक्चर करायचं, नंतर त्याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करायचे. आता कोणताही प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये आला त्याच्याविषयी मला खात्री आहे की तुम्हाला हे प्रश्न आरामात सॉल्व करता येतील. आणि हो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, लाईक केलं नसेल व्हिडिओला तर एक वेळ लाईक करा आणि चॅनलला जर खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. हेच तुमचं खरी देणगी असणार आहे. चला तर धन्यवाद. तुम्ही हा एवढा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.